नमस्कार, मी दिव्या तौर. ऑफिशियल दिव्या तौर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण राजकारण, आरोग्य, समाजसेवा आणि साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या डॉक्टर करुणा जमदाडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. परिचयासह तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका झाला कसा? मी डॉक्टर करुणा जमदाडे, डॉक्टर करुणा भीमराव जमदाडे. मी सिडकोला माझं मागच्या 40 वर्षापासून वास्तव्य आहे. माझं सासर जवळच आहे शिराढोण, कंधार लोहा तालुका, आणि माझं माहेर परभणी. आणि मागच्या 25-26 वर्षापासून मी सिडकोमध्ये प्रॅक्टिस करते. माझं शिक्षण BMS झालेलं आहे. BMS, MA सायकॉलॉजी आणि सायकॉलॉजी काउन्सेलिंग. तर मी मागच्या 27-28 वर्षापासून पंचकर्म, आयुर्वेद, गायनिक प्रॅक्टिस करते. काउन्सेलिंग सेंटर आहे माझं. आणि त्यासोबतच मला साहित्याची आवड असल्यामुळे मी माझ्या प्रोफेशनल लाईफमधून मला जसा वेळ मिळाला तसं मी लिहित गेले. आणि लिखाणाची आवड, त्यातल्या त्यात चरित्र लेखनाची आवड, पत्रलेखनाची आवड असल्यामुळे लिखाण, वाचन, जसा वेळ मिळेल तसं मी माझ्या साहित्याकडे अधिकचं लक्ष दिलं. आणि त्यातून माझे 5-6 पुस्तकं आज प्रकाशित आहेत. तर तुम्ही म्हणजे आजपर्यंत किती वर्ष आरोग्य सेवेमध्ये काम केलं आहे? म्हणजे जशी मी प्रॅक्टिसमध्ये आले 92-93 पासनं मी ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून बाहेर आले. आणि तेव्हापासनं आज तागायत कंटिन्यूमध्ये माझी प्रॅक्टिस चालू आहे. आजही मी जशी 30 वर्षापूर्वी 28 वर्षापूर्वी क्लिनिकमध्ये टाईम टू टाईम यायची, बसायची, पेशंट बघायची, त्याचप्रमाणे आजही मी क्लिनिकला येते, बसते, पेशंट बघते. आणि त्याशिवाय माझी जी आवड आहे वाचनाची, लिखाणाची, ती सगळी मी जोपासते. माझ्याकडे जे पेपर येतात, मला पुरवणी वाचण्याचा खूप नाद आहे, खूप छंद आहे. तुम्ही आरोग्य या क्षेत्राकडे कशा वळल्या हे तर तुम्ही आता सांगितलं आहे आम्हाला, पण इकडे वळण्यामागे आदर्श म्हणून कुणाकडे बघता? तसे आदर्श माझे या ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, जिजाऊ, जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज हेच आहेत. कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेत मी वाढलेली आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. आदर्श हेच लोक आहेत आमच्यासमोर. आणि शिवाय मला या आरोग्य क्षेत्रामध्ये प्रेरणा देणारे माझे मिस्टर आहेत. माझ्या मिस्टरांनी हा विचार केला की चला ठीक आहे, हिची इच्छा आहे MBBSला जाण्याची, पण परिस्थितीनुसार आपण हे करू शकतो, या क्षेत्रामध्ये मला आणण्यासाठी माझे मिस्टर आदर्श आहेत. आपण पाहतो की लग्नानंतर नोकरी आणि घर म्हणजे कुटुंब या दोन्ही जबाबदारीमध्ये महिला कुठेतरी आरोग्याकडे दुर्लक्ष होतं महिलांचं. तर त्यांनी काळजी घेण्यासाठी काळजी कशी घ्यावी आरोग्याची आणि नोकरी आणि कुटुंब यामध्ये समतोल कसा राखला जाईल? निश्चितपणानं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना आजची स्त्री पाहिली तर खूप महत्वाकांक्षी आहे. आणि शिक्षणामध्ये पण खूप अवेअरनेस आहे. आणि आजची स्त्री महत्वाकांक्षी असल्यामुळे शिक्षण तर घेते, पण शिक्षणाचा कुठेतरी लाईफमध्ये फायदा व्हावा, म्हणजे तिला स्वतःला प्रूव्ह करता यावं, ही आजच्या स्त्रीची महत्वाकांक्षा आहे. आणि आजच्या स्त्रीला असं वाटत आहे की दया नको, दर्जा हवा आहे. आणि म्हणून स्त्री कुठे ना कुठे, छोटी असेल मोठी असेल, नोकरी करण्याच्या प्रयत्नात आहे, म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्याच्या प्रयत्नात आहे. आजपर्यंत तिने आई होऊन, गृहिणी होऊन किंवा सगळ्या भूमिका निभावून या सांसारिक प्लॅटफॉर्मवर, प्रपंचाच्या प्लॅटफॉर्मवर प्रूव्ह केलेलंच आहे स्त्रीला. आणि म्हणूनच आईचं खूप महात्म्य आहे. स्त्रीला जननी म्हणतात. आणि त्याबरोबरच आजच्या वर्तमान काळामध्ये स्त्रीला ही सुद्धा खूप महत्वाकांक्षा आहे की आपण यासुद्धा प्लॅटफॉर्मवर स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. आणि आहे, स्त्री खूप लायक आहे. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जाईल तर ती निश्चितच स्वतःला प्रूव्ह करून दाखवेल आणि यशस्वी करेल, सक्सेस करेल, अशी क्षमता स्त्रियांमध्ये आहे. हे सगळं करत असताना स्त्रियांनी स्वतःला सांभाळावं ही अपेक्षा तर आहेच आहे. कारण स्त्री ही प्रमुख असते कुटुंबाची. स्त्रियांनी शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्वतःला सांभाळावं. हे सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य सांभाळत असताना
खूप हेळसांड होते स्वतःची, हो. हे मला माहिती आहे. कारण अटतट असते, हे पण केलं पाहिजे, हे पण केलं पाहिजे, आणि आपली एक महत्वाकांक्षा पण असते, मी इथं पण यशस्वी झाले पाहिजे, इथे पण यशस्वी झाले पाहिजे. मग ह्या सगळ्या अटीतटीमध्ये स्वतःला आपण पणाला लावतो. पण हे आपल्याला कॅल्क्युलेट पण करता आलं पाहिजे. स्वतःची जी एक क्षमता आहे ती क्षमता सांभाळता आली पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी प्रत्येक प्रसंगाकडे पाहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाकडे पाहिलं पाहिजे, समाजाकडे पाहिलं पाहिजे, आणि स्वतःकडे पाहिलं पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक स्वतःशी जी आपण कमिटमेंट करून बाहेर पडतो की मला ह्या सगळ्या गोष्टीवर प्रूव्ह करायचं आहे स्वतःला आणि यशस्वी व्हायचं आहे. आपण जेव्हा स्वतःला प्रूव्ह करतो तेव्हा समाज बिनधास्त आपल्याला स्वीकारतो, कुठल्याही अटीतटीविना. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या जबाबदाऱ्यामध्ये आपण स्वतःला बॅलन्स करता आलं पाहिजे. मग त्यासाठी आपलं आरोग्य आपण जाणीवपूर्वक जपलं पाहिजे. शारीरिक मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे, आहाराकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. शिवाय आपलं कुटुंब आपल्यासोबत असावं या सगळ्या गोष्टीमध्ये. त्यासाठी आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला पॉझिटिव्हली बॅलन्स करता आलं पाहिजे आपल्याला. या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. त्यासोबत योगा, व्यायाम या सगळ्या गोष्टी कराव्यात. समाजामध्ये आपण बघतो की महिलांचे जे आजार असतात, महिलांच्या आजाराबाबत गुप्तता पाळली जाते घरामध्ये किंवा समाजामध्ये. तर त्यामुळे कुठेतरी त्यांचे आजार बळावतात आणि मानसिक व शारीरिक आजार, म्हणजे मानसिक आणि शारीरिक त्यांना त्रास होतो. तर कुठेतरी याला म्हणजे त्या आजारावर चर्चा व्हायला हवी. तर यामधून बाहेर पडण्यासाठी त्या महिलांना तुम्ही काय सांगाल? त्या महिलांनी स्वतः जागरूक असलं पाहिजे. सगळ्यात अगोदर कसं आहे माहिती आहे का, आता मी एवढ्या वर्षापासून प्रॅक्टिसमध्ये आहे. बऱ्याच वेळेला स्त्री स्वतःच काही गोष्टी लपवते. किंवा कुटुंब जरी तिच्यासोबत असेल, उदाहरणार्थ सासू सासरे असतील किंवा नवरा असेल, मुलं असतील, म्हणजे हे सगळे लोक जरी तिला सपोर्टिव्ह रोलमध्ये असतातच फॉरएव्हर, पण स्त्री अनेकदा स्वतःच काही गोष्टीपासून दूर राहते किंवा लपवते. हे स्त्रियांनी करू नये. म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीबद्दल आपण स्वतः पॉझिटिव्हली विचार करावा, स्वतःसाठी आधी आणि नंतर कुटुंबासाठी. म्हणजे आपण जर त्याची चर्चा करायचा विचार केला, ती आपला त्रास मांडण्याचा प्रयत्न केला, तर बाकीचे पण त्याविषयी विचार करतील आणि चर्चा होईल. आणि म्हणून स्वतःच दुःख असेल, वेदना असेल किंवा काही शारीरिक मानसिक वेदना असतील, त्रास असेल, तर तो स्वतःहून आपण स्वतःशी आपल्याला आधी डायग्नोज करता आलं पाहिजे की मी कुठल्या गोष्टी सांगायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीमधून मला एक समाधान आणि शारीरिक मानसिक बल लाभणार आहे. हे सगळं सांभाळण्यासाठी हा स्वतः आधी आपण विचार करायला पाहिजे. आणि मग कुटुंबासोबत छोट्या मोठ्या गोष्टी पण आपण शेअर करायला पाहिजे. तरच कुटुंबामध्ये कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी एक हेल्दी वातावरण निर्माण होतं. आजच्या म्हणजे अनेकदा आपण असं बघतो की पुरुष स्त्रियांना सपोर्ट करायला तयार असतो, पण स्त्री सपोर्ट घ्यायला तयार नसते. तो विषय मात्र फार चर्चेचा विषय ठरतो की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची काय म्हणतात दुश्मन असते. म्हणूनच एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीला ओळखते तेव्हा दुरावा राहतच नाही. बरोबर. म्हणून स्त्रियांनी प्रथम स्वतःला ओळखावं, नंतर इतरांना ओळखण्याचा पॉझिटिव्हली प्रयत्न करावा. मला वाटतं ती दुश्मनगिरी पण राहणार नाही, दुरावा पण राहणार नाही, आणि म्हणजे कुठल्या अशा निगेटिव्ह गोष्टी चर्चेला पण येणार नाहीत. म्हणून कुटुंबासोबत प्रत्येक गोष्टी शेअर कराव्यात. आपल्याला कुटुंब हे खूप मोठं बळ असतं आणि म्हणून छोटी मोठी गोष्ट आपण कुटुंबासोबत शेअर करावी. आरोग्य असेल, दुःख असेल, वेदना असेल, सामाजिक वेदना असेल, अंतर्गत वेदना असेल, कुठली पण, आणि त्यातून मला वाटतं खूप प्रश्न समस्या सुटतील आणि स्त्रियांना जे छोट्या मोठ्या गोष्टीला सफर व्हावं लागतं ते होणार पण नाही. आपण पाहतो की मासिक पाळी विषयी जी जनजागृती झालेली नाही, त्यामुळे काही मुलींना त्याच्याविषयी तिटकारा वाटतो. आणि त्यामध्ये त्यांना त्याविषयी माहिती नसल्यामुळे कुठेतरी अनेक अस्वच्छतेमुळे आजार निर्माण होतात. तर ते आजार कोणते आहेत आणि त्या मुलींना तुम्ही काय सांगाल? जनजागृती कशी व्हायला पाहिजे त्या संदर्भामध्ये?
तर हा पाळीचा विषय हा खूप गहन आहे, पण तितकंच गंभीरही आहे. हा गंभीरही आहे आणि तितकाच म्हणजे कौटुंबिक दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर त्याला नेहमीच आपण एक पावित्र्याचा दृष्टिकोन दिला पाहिजे, ह्या मताची मी आहे. कारण त्याशिवाय स्त्री जीवनाला एक महत्त्व पण नाही, अर्थ पण नाही असं मला वाटतं. एक स्त्री म्हणून आपण वावरतो, पण स्त्री म्हणून आपल्याला जी एक समाधानाची बाब किंवा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा आहे की दोन्ही घराण्याचा उद्धार करणारी ही स्त्री आहे. हे जे वाक्य आहे, ही जी म्हण आहे किंवा ही जी धारणा आहे समाजाची, ती त्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि म्हणून या गोष्टीकडे निश्चितपणानं म्हणजे कुठल्या घाणेरड्या दृष्टीनं न बघता पावित्र्याच्या दृष्टीनं बघावं, आरोग्याच्या दृष्टीनं बघावं. त्यासाठी सतत आईचा आणि मुलीचा त्याविषयी संवाद झाला पाहिजे, त्याविषयी जागरूकता झाली पाहिजे. आणि त्याविषयी जर काही गैरसमज असतील तर ते गैरसमज म्हणा किंवा काही कमतरता म्हणा किंवा कुठल्या गोष्टीची अडीअडचण असेल समजून घेण्यासाठी, हे काय असेल, कसं असेल किंवा यातून काय होईल, अशी जी एक ही असते, अज्ञान असतं आणि उत्सुकताही असते काही ठिकाणी. तर अशा वेळेला आमच्यासारख्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला मुलींनी किंवा कुटुंबातल्या व्यक्तींनी, खास करून आई असेल, बहीण असेल, मावशी असेल, आत्या असेल, यांनी लगेच संपर्क करायला पाहिजे. आणि तिटकारा वाटतो, पण तो तिटकारा का वाटतो की ते एक अज्ञान असतं त्यांच्यामध्ये. वय लहान असतं, त्यांच्यामध्ये अज्ञान असतं, त्यांच्यामध्ये जागृती झालेली नसते. शारीरिकदृष्ट्या त्याचं किती महत्त्व आहे हे त्यांना पटलेलं नसतं किंवा घरातल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींनी त्यांना सांगितलेलं नसतं असं खूप खुल्या मनाने. आणि खुल्या मनाने या गोष्टीवर घरात कधी चर्चाच होत नाही. आणि जेव्हा मुलीला पाळी सुरू होते त्यावेळेस काही ठिकाणी खूप अगदी ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. होतात कधी कधी असे काही ठिकाणी उघडपणे काही प्रोग्राम पण होतात संस्कृतीप्रमाणे, आणि काही ठिकाणी खूप लपवण्याचा प्रयत्न केला जातो. हे असं काही होता कामा नये. खुल्या मनाने या गोष्टीवर चर्चा व्हावी. मुलींमध्ये तर अज्ञान असतंच, आणि शिवाय निसर्ग नियमाप्रमाणे काही गोष्टी शरीरामध्ये बदल होतात पाळी येताना आणि पाळी जाताना. नैसर्गिकदृष्ट्या स्त्री शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. त्यातल्या त्यात पाळी येताना जे बदल होतात स्त्री शरीरामध्ये तर त्यामुळे पाळी येताना काही खूप वेदना होतात शरीरामध्ये. पोट दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, कधीकधी चक्कर येणं, मळमळ होणं, उलट्या होणं, डोकं दुखणं. ही जी पाळी काही नवीन मुलींना हे त्रासदायक वाटतं. शिवाय 4-5 दिवस आपल्या रुटीन लाईफमध्ये हा काय अडथळा असा एक समज असतो मुलींचा. कारण मुली लहान असतात ना, मुलींना त्या गोष्टीची जागृती नसते आणि त्या गोष्टीची सवय पण नसते. आणि मग त्याच्यामुळे त्यांना तो अडथळा वाटतो. पण जाणीवपूर्वक त्या वयामध्ये आलेल्या मुलींची मला वाटतं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून फॅमिली जागरूक असणं गरजेचं आहे या पाळीच्या ह्याला घेऊन. आणि शाळेमध्ये सुद्धा मला वाटतं या दृष्टिकोनातून ज्या लेडीज असतात, लेडीज शिक्षिका, त्यांनी सुद्धा मुलींचा एक सेपरेट वर्ग घेऊन त्यासाठी जागृती करायला एक पिरियड असावा त्यांच्यासाठी, किंवा आठवड्यातून एखादा पिरियड ठेवला तरी हरकत नाही. अशा पद्धतीनं जर जागृती झाली तर मुलींना या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघता येईल आणि त्या गोष्टीची अशी म्हणजे घाणपण वाटणार नाही, तिटकारा पण वाटणार नाही. आणि जी वेदना आहे ती सहन करण्याची शक्ती असतेच शरीरामध्ये. ती सहन करण्याची जी शक्ती असते त्याला आपल्याला जागृत करायचं आहे. ती जबाबदारी आमच्यावर आहे. आणि निश्चितपणानं मग या गोष्टीचं निवारण होईल आणि त्या गोष्टीकडे मांगिल्य आणि पवित्र दृष्टिकोन निर्माण होईल बघण्याचा. गर्भावस्थेतील माता आणि बालक मृत्यू या संदर्भामध्ये काय सांगाल? सध्याचं वास्तव. बालक मृत्यू आणि गर्भावस्था याचं प्रमाण पूर्वी जास्त होतं. याचं प्रमाण पूर्वी जास्त होतं. आता खूप कमी झालेलं आहे कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मेडिकल आहेत अशा काही घटना म्हणजे झालेल्या. आता आपल्याला ऐकायला भेटतात, पण आता खूप क्वचितपणे भेटतात. अगदी म्हणजे लाखात एखादं. तर आजकालची कशी
म्हणजे आजची स्त्री खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि आज करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वाढलेला आहे मुलींचा. तरी पण आज एक भाग असा आहे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात हो. की काही मुलींचे लवकर लग्न होतात. कदाचित निरक्षरता कारण असेल किंवा इतर काही कारणं असतील, तर त्यांना लग्नानंतर काही आरोग्य संदर्भामध्ये अडचणी निर्माण होतात. तर त्या मुलींना काय सांगाल तुम्ही? कुठल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या की हां, शहरी भागातल्या? ज्यांचे लवकर लग्न झालंय. होते, निरक्षरता कारण असेल किंवा इतर कोणतं हां, असेल, हां. तर त्या मुलींना काय सांगाल? त्या मुलींना मी एवढंच सांगेल, आता माझं या गोष्टीला घेऊन म्हणजे करिअर आणि कुटुंब या दोन्ही गोष्टीवर मी स्वतः पॅरलल बॅलन्स केलेला आहे. माझ्या करिअरमध्ये काही अडचण आलेली नाही आहे, कारण मी स्वतःला बॅलन्स केलं, कुटुंब बॅलन्स केलं. त्याच पद्धतीने जर आपण कुटुंब आणि करिअर पॅरलल या दोन्ही दृष्टिकोनातून जर बघितलं या गोष्टीकडे, तर आपण करू शकतो, सहज करू शकतो या गोष्टी. स्वतःमध्ये ती क्षमता असायला हवी, स्वतःचा दृष्टिकोन तसा असायला हवं की हो, यस आय कॅन डू, यस आय कॅन डू हा विचार जर आपण केला तर निश्चितपणानं करिअर आणि कुटुंब दोन्ही अगदी छानपणे आपण बॅलन्स करू शकतो. मी स्वतः केलेलं आहे आणि सगळ्या मुलींना मी तेच सांगेल की फार उशीर न करता अगदी योग्य वेळी तुम्ही करिअरही निवडा आणि कुटुंबही निवडा. निश्चितपणानं दोन्ही गोष्टी छान बॅलन्स होतील. तुम्हाला वेळेवर कुटुंबही मिळेल आणि करिअरही मिळेल आणि जीवनाचा आनंद घेता येईल. हो. मागील काही वर्षापासून आपण पाहतो की गर्भावस्थेतील ज्या स्त्रिया असतात, तर त्यांच्यामध्ये सीझरचं प्रमाण वाढलं आहे. तर ते वाढण्यामागचं कारण काय असावं आणि ते सीझर होऊ नये यासाठी त्या स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? ना किंवा आज मुलींचा जो दृष्टिकोन आहे, मुली शिकलेल्या आहेत, खूप छान शिकतायत मुली, त्यांचं अभिनंदनच आहे, कौतुकच आहे. आज खूप छान मुली वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करतायत एज्युकेशन लेवलवर आणि करिअर पण घडवतायत. फास्ट फूडचा जमाना आहे, आपण आहाराकडे पण फारसं लक्ष नसतं मुलींचं आणि आजचे जॉब असे आहेत की बैठक जास्त आहे. मुली प्रोफेशनमध्ये आहेत आणि प्रोफेशनमध्ये असलं टार्गेट वर्क आहे. आजचं टार्गेटप्रमाणे आपल्याला वर्क करावंच लागतं. मग तुमच्या शारीरिक काय समस्या आहेत त्याकडे तुम्हाला लक्ष देता येणार नाही. तुमचं टार्गेट अचीव करणं ही प्रायोरिटी बनते त्यावेळेला जेव्हा तुम्ही जॉब ॲक्सेप्ट करता. मग त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं भाग पडतं, शारीरिक आणि मानसिक आणि शिवाय तुमचं प्रोफेशन. या तिन्हीमध्ये कुठलं तरी कॉम्प्लिकेशन निर्माण होतं. त्या कॉम्प्लिकेशननुसार प्रेग्नन्सी ट्रीट करावी लागते डॉक्टरला. मग ॲडवाईज करावं लागतं, रेस्ट करा, कॉम्प्लिकेशन होऊ नये, कॉम्प्लिकेशनमधून कॉम्प्लिकेशन होऊ नये. समजा हाय BP झालं तर कदाचित अलीकडे प्रेग्नन्सी डिलिव्हरी होऊ शकते, 7व्या 8व्या महिन्यात डिलिव्हरी होईल किंवा झटके येतील. झटके येतील, बाळाला त्रास होईल, बेबी आपल्या हाती लागेल की नाही, आईला त्रास होईल, झटके आले तर आपण हिला वाचवू शकू की नाही, हा डॉक्टरांच्या पुढे खूप मोठा प्रश्न असतो. आणि म्हणून ब्लिडिंग होईल, मग ब्लिडिंग झाली तर नेमके कॉम्प्लिकेशन काय काय तयार होतील. या सगळ्या गोष्टीमध्ये मग डॉक्टर प्रॉपर अप टू एंडपर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू व्हावी, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून मग ॲडवाईज करतात, रेस्ट करा, अमकं खा तमकं खा. शिवाय आपलं प्रोफेशन चालूच असतं, वर्क फ्रॉम होम. आजची स्त्री वर्क फ्रॉम होम, वर्कही चालू आहे, प्रेग्नन्सीही चालू आहे, सगळंच चालू असतं. त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन तयार होतात आणि आयत्या वेळेला जी सिच्युएशनप्रमाणे एखादी स्त्री हे सगळं सांभाळून सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होईल किंवा मग एखाद्या स्त्रीला सीझर लागेल, हे सांगता येत नाही. शरीर प्रकृती पण ह्याला कारण आहे, आपला आहार विहार पण याला कारण आहे, आपलं प्रोफेशन पण ह्याला कारण आहे, आपलं ॲम्बिशन पण ह्याला कारण आहे. अशा अनेक गोष्टीचा हा मिलाप आहे आणि त्याच्यातून हे कॉम्प्लिकेशन तयार होतं आणि मग कधी कधी सीझर होतं. मागील कित्येक वर्षापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात, तर यामध्ये महिला अथवा अल्पवयीन मुली यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जाणवलेल्या समस्या कोणत्या आहेत? अर्थातच म्हणजे तरुण वयामध्ये पाळीच्या समस्या, तरुण मुली, तरुण स्त्री जेव्हा येते तेव्हा पाळीच्या समस्या असतात बहुतेक वेळा.
जे पूर्ण जवळपास गाणिक प्रॉब्लेम वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या समस्या तयार होतात. आणि जेव्हा स्त्री थोडीशी प्रौढ स्त्री येते त्यावेळेस मग मेनोपॉझल समस्या आहेत. मेनोपॉझल समस्यामध्ये मग अनेक समस्या तयार होतात. कधी कधी चक्कर येते, खूप काही होतं पण सांगता येत नाही, अशा काही लेडीज येतात. काही काही मग बॅकएक पेन असतं, थायरॉईड असतं, शुगर डेव्हलप झालेलं असतं, त्याच्यामध्ये मानसिक खच्चीकरण असतं, या खूप सारख्या औषध गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे मग शारीरिक बल, मानसिक बल सगळं हे झालेलं असतं. अशा अनेक समस्या घेऊन येतात स्त्रिया. त्यावेळेला शारीरिक समस्या बहुतेकतः स्त्रीच्या पाळीच्याच असतात. पाळी जाणे, येणे किंवा मग अनेक त्या माध्यमातून झालेले विकार. आरोग्याबरोबरच तुमचा साहित्याचा आणि राजकारणाचा प्रवास कसा झाला? सुरुवात कशी झाली त्याला? मी राजकारणात खरं तर छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे मी प्रोफेशनली डॉक्टर आहे. कुटुंब आणि माझं प्रोफेशन सांभाळत 1997ची गोष्ट आहे ती. म्हणजे तोपर्यंत मी कुठंच नव्हते. तर नांदेड वाघाळा महापालिका इथे तयार झाली आणि नांदेड वाघाळा महापालिकेच्या प्रथम महापौर म्हणून मंगलाताई निमकर झाल्या. आणि त्यांना जेव्हा महापौर पद मिळालं त्यावेळेस भरभरून बातम्या आल्या पेपरला. सर्वसामान्यातली ती एक स्त्री आहे. आणि जेव्हा माझी वाचनाची आवड आहे, मी पेपरला खूप बातम्या वाचल्या त्यांच्याविषयी. तर मला एक मनामध्ये उत्सुकता होती की खरंच आपल्यासारखी एक सामान्य स्त्री आहे, पण किती छान संधी मिळाली. आणि मग मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. आणि म्हणून माझ्या लिखाणाच्या आवडीप्रमाणे एक सुंदरसं पत्र मी मंगलाताई निमकर यांना लिहिलं, ज्या नांदेडच्या पहिल्या महापौर झाल्या, नांदेड जिल्ह्याच्या पहिल्या महापौर म्हणून पुढे आल्या. त्यांना एक सुंदरसं पत्र लिहिलं आणि आमच्या शेजारीच एक महापालिकेचा कर्मचारी होता, त्याच्याजवळ ते पाठवून दिलं. अगदी सहज लिहिलं, त्यांच्याजवळ दिलं, पाठवलं. म्हटलं मॅडमला दे माझ्या शुभेच्छा. मॅडमनी पत्र वाचलं आणि छान लिहिलं होतं पत्र. मी खूप छान लिहिलं होतं. ते आजही माझ्याकडे जपून आहे. तर ते पत्र आजही माझ्याकडे जपून आहे. आणि एकदा त्यांची आठवण आली की मी वाचते पत्र. आणि ते पत्र त्यांच्याकडे पोहोचलं. पत्र वाचल्याबरोबर महापौर मंगलाताई निमकर यांचा मला फोन आला. अतिशय सुंदर पत्र लिहिलंस, थँक्यू, धन्यवाद, पण मला तुला भेटायची इच्छा आहे. मग मला खूप आनंद झाला. मी एक सर्वसामान्य घरातली आणि नुकतीच व्यवसायाने बाहेर पडले होते. मला खूप आनंद झाला की शहरातल्या एका महापौरचा मला फोन आला. मला त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. तर मी त्यांना सांगितलं, मॅडम मला भेटणं काही अवघड नाही आहे, मी इथे सिडकोला राहते, माझे मिस्टर टेक्सॉनमध्ये जॉबला आहेत आणि मी डॉक्टर आहे, प्रॅक्टिस करते, त्यामुळे ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यामध्ये सिडकोला येते आहे, माझा एक प्रोग्राम आहे, तर त्यावेळेस तुझी भेट होईल का? मी म्हटलं हो निश्चित मॅडम, येईल मी. आणि आरोग्याचाच प्रोग्राम होता, कुठली तरी सुदृढ बालक स्पर्धा होती वाटतं. त्या स्पर्धेला आल्या. त्याने मला निघताना फोन केला की मी तिथे येते आहे, तू येशील का? तर मी तिथे गेले आणि त्यांची माझी पहिली भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये त्यांचा माझा संवाद झाला. त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना पाहिलं आणि तिथंपासून इथंपर्यंत त्यांनी मला सोडलंच नाही. आणि तिथून 1-2-4 महिन्याला त्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली. तुला युवक काँग्रेसमध्ये घ्यायचा आम्ही विचार करतो आहे आणि तू येशील का? त्यावेळेस मलाही प्रश्न पडला. मी माझ्या कुटुंबात मग परमिशन मागितली, कारण डायरेक्ट राजकारणात जायचं म्हणजे आपल्याला स्त्रियांना स्वतः निर्णय घेण्याची, आजची स्त्री स्वतः निर्णय घेऊ शकते, पण पूर्वी तसं वातावरण नव्हतं कुटुंबामध्ये की स्वतः डिसिजन घेणं, स्वतः पावलं उचलून उंबरठा ओलांडून बाहेर पडणं. आणि मग मिस्टरांना विचारलं, मिस्टरांनी होकार दिला. ठीक आहे म्हणे, एक राष्ट्रीय पक्ष आहे, जायला हरकत नाही, तुझं प्रायव्हेट प्रोफेशन आहे, लेकरं लहान आहेत, मी ड्युटीला असतो. मग त्यांनी होकार दिला. नंतर भावाला विचारलं, भावानी आग्रह केला, राष्ट्रीय पक्ष आहे आणि संधी मिळत आहे, तुला जिल्ह्याच्या पदाची संधीची ऑफर येते आहे, तर तू नक्की जा, मी अण्णांना समजावतो. असं भावाने भेटला. असा भावाने आग्रह केला. मिस्टरांनी परमिशन दिली आणि पक्षाकडून त्या ऑफर होतीच. आणि मग वडिलांना भावाने समजावलं आणि मग अशा होकारातून मी त्यांना होकार दिला आणि माझा राजकारणात प्रवेश झाला.
म्हणजे मी राजकारण करावं, राजकारणात जावं, सत्तेत यावं अशी अजिबात महत्वाकांक्षा नव्हती. म्हणजे अनपेक्षित माझा हा राजकारणात प्रवेश झालेला आहे. आणि नंतर मी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच इथंपर्यंत आले. युवक काँग्रेसमध्ये मग माझा सचिव म्हणून मला ऑफर होती, पण मी नाही घेतली. माझं प्रायव्हेट प्रोफेशन होतं, लेकरं लहान होते आणि 2000ची गोष्ट आहे, 2001ची. मग मी उपाध्यक्ष म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी पहिली नियुक्ती झाली. आणि तिथून मग माझा राजकीय प्रवेश झाला. राजकारण, समाजसेवा आणि आरोग्य, त्याचबरोबर साहित्य, या सर्वांमधून वेळ काढून तुम्ही मनाचीही मशागत केली. तर मी तुमच्या अशा बऱ्याच कविता वाचलेल्या आहेत आणि मला आवडलेल्या आहेत. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही तुमची एक कविता आम्हाला ऐकायला आवडेल. अच्छा. राजकीय प्रवेश झाला माझा. या प्रवासात स्वतःला सांभाळताना म्हणजे राजकीय जीवन, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि माझं प्रोफेशनल जीवन हे सगळं सांभाळत असताना मी साहित्य खूप जाणीवपूर्वक जपलेलं आहे. याच 25 वर्षाच्या कालावधीत मी माझी 6 पुस्तकं तयार केली. अनेक अडचणी आल्या, सामाजिक आल्या, कौटुंबिक आल्या, परत प्रोफेशनल आल्या. या सगळ्या अडचणीवर मात करत तर माझी एक हिंदी कविता खास करून वाचकांसाठी मुद्दामहून ऐकवते. जीते जी ए जिंदगी, जीते जी ए जिंदगी दामन में तेरे, जीते जी ए जिंदगी दामन में तेरे, कई खास और खूबसूरत लम्हे मिले, कई खास और खूबसूरत लम्हे मिले, मिले कुछ खास और पाक रिश्ते नाते और फरिश्ते भी मिले, मिले कुछ खास और पाक रिश्ते नाते और फरिश्ते भी मिले, मिली कलम भी हाथों में तो, मिली कलम भी हाथ में तो कमाल की मिली, मिली कलम भी हाथ में तो कमाल की मिली, लगा यूं के जैसे कायनात ही मेरी कलम हुई, कायनात ही मेरी कलम हुई, चली कलम मेरी तो खड़ी खामोश जमी मिली, चली कलम मेरी तो खामोश जमी मिली, और फूल बरसाता फलक मिला, चली कलम मेरी तो खड़ी खामोश जमी मिली, और फूल बरसाता फलक मिला, सोने से भी सोना इतिहास मिला, सोने से भी सोना इतिहास मिला, समय और फिजा का नूर बनके कलम से मेरे हर किरदार खिला, हर किरदार खिला, हर किरदार खिला. अतिशय सुंदर अशी शब्दभेट तुमची. थँक्यू. तुम्हाला आदर्श मानणाऱ्या आणि राजकारण, समाजसेवा, साहित्य याचबरोबर आरोग्य क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या युवक युवतींना तुम्ही कोणता संदेश द्याल? अच्छा. प्रत्येक क्षेत्रात तर युवक युवतींनी आलंच पाहिजे हा मी संदेश देईल. कारण आजची वर्तमानाची स्थिती अशी आहे की प्रत्येक क्षेत्र खुलं आहे आणि ज्ञानार्जन खूप झालेलं आहे युवक युवतींचं. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्र खुलं आहे, प्रत्येकाला सिद्ध करण्याची संधी अवेलेबल आहे. टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात युवक युवकांनी आलंच पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे. स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपलं पाहिजे. प्रथमतः स्वतःची जी कमिटमेंट आहे आणि आपल्या कुटुंबाशी जी कमिटमेंट करतो आहे ती कमिटमेंट आपल्याला काउंट करता यायला पाहिजे. कुठलीही रिस्क, जबाबदारी, कर्तव्य हे काउंटेबल असावं अशी मी युवक युवतींना म्हणजे सल्ला देते. आणि आपण जी रिस्क घेतो आहे कुठल्याही क्षेत्रात, मग प्रोफेशनमध्ये असेल, एज्युकेशनमध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जर ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात ती रिस्क आपल्याला काउंट करता आली पाहिजे, रिझल्ट देता आले पाहिजे, स्वतःला प्रूव्ह करता आलं पाहिजे, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा समोरचा माणूस, समोरचा व्यक्ती, समोरचा समाज तुम्हाला बिनशर्त स्वीकारतो, यात काही वादच नाही. आणि तुम्ही निश्चितपणानं 100% स्वतःला प्रूव्ह करू शकता, स्वतःला सिद्ध केलेलं असतं त्यावेळेला. या गोष्टीला घेऊन मला एक अनुभव माझ्या लाईफमधला सांगायला आवडेल मला. माझ्याकडे एक 4 वर्षापूर्वी एक युवक आला होता, तरुण होता, सह्या घेण्यासाठी आला होता तो झेरॉक्सवरती. आणि तो माझा वाचकही होता.
तो वाचक होता, त्याचं कुटुंब माझे फॅमिली पेशंट आणि याच परिसरातला असल्यामुळं माझं कौटुंबिक लाईफसुद्धा तो जाणून होता. तर त्यांनी झेरॉक्सवर सह्या घेतल्या आणि त्यांनी मला एक प्रश्न केला की मॅडम तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? मी म्हणलं ठीक आहे विचार. त्याने मला प्रश्न केला की मॅडम मी तुमचा वाचक आहे, माझं कुटुंब तुमचं म्हणजे फॅमिली, तुम्ही आमच्या फॅमिली डॉक्टर आहात, तुमचं प्रोफेशनल लाईफ मी ओळखतो, मी तुमच्याच प्रभागात राहतो, त्याच्यामुळे तुमचं राजकीय लाईफ पण मी बघतो आणि या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असल्यामुळे आम्हाला तुम्ही आदर्श आहात आणि तुमचं सक्सेस लाईफ आहे असं आम्हाला वाटतं. मग तुम्ही ह्या ॲट ए टाईम या सगळ्या प्लॅटफॉर्मवर कसं स्वतःला बॅलन्स करता आणि त्यातून आम्हालासुद्धा तुमच्यासारखं कसं बॅलन्स करता येईल हे तुमच्याकडून मला शिकायचं आहे, मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आता मलाही प्रश्न पडला की मी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरचं, त्याने एक प्रश्न केला, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर मी सक्सेस आहे असं तो म्हणतो आहे. ठीक आहे, त्याच्या दृष्टिकोनातून मी सक्सेस असेल, पण त्यांनी चारही प्लॅटफॉर्मवरचं प्रॅक्टिकल बॅलन्स तुम्ही कसं करता हे त्याने मला विचारलं आणि त्यातून त्याला शिकायचं आहे. तर मलाही थोडंसं अवघड गेलं त्याला उत्तर द्यायला. मी त्याला सांगितलं की ठीक आहे, तुझ्या ह्याच्याप्रमाणे मी सगळ्या ह्याच्यावरती सक्सेस आहे असं तुला वाटतं, ते बरोबर आहे. कारण का, मी जेव्हा किचनमध्ये असते त्यावेळेस कुटुंबात असताना एक आई असते, किचनमध्ये असते, त्यावेळेला मी नगरसेवकही असते, त्याच वेळेला मी प्रोफेशनल डॉक्टरही असते आणि त्याच वेळेला माझ्याकडे दवाखान्यात पेशंट बसलेला असतो, पेशंट बसलेले असतात, मला तिकडे पण जायचं असतं, इकडे घरी कुटुंबाला स्वयंपाकही करायचा असतो, जेवणही बनवायचं असतं. त्याच वेळेला प्रभागाची नगरसेवक म्हणून अचानक एक शिष्टमंडळ भेटायला आलेलं असतं किंवा एक कोणाचा फोन आलेला असतो, तो फोन अटेंड करायचा असतो, त्या फोनवर त्या प्रश्नाचं सोल्युशन म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला मला फोन करायचा असतो आणि इकडे चहा, पाहुणे आलेले चहा पण बनवायचा असतो किंवा स्वयंपाकही करून कुटुंबाला द्यायचा असतो. मग आता हे सगळं बॅलन्स करताना निश्चितपणानं मी चहा ठेवलेला असतो गॅसवर, मी प्रमाण साखरेचंही बिघडू देत नाही, चहापत्तीचंही बिघडू देत नाही, त्याच्यामध्ये अद्रक टाकायचंही विसरत नाही, चहा छान होतो आणि निश्चितपणानं पाहुणे खुश होतात, मॅडमने चहा छान केला. त्याच वेळेला एक फोन आलेला असतो, मी फोन घेत घेत चहा करते, प्रमाण बिघडत नाही. फोन घेतलेला असतो, प्रश्न ऐकलेला असतो, लगेच रिपीट फोन कॉल माझा त्या अधिकाऱ्याला झालेला असतो, सोल्युशन निघालेलं असतं आणि म्हणून प्रभागातलं शिष्टमंडळही खुश होतं. अर्थात मी तिथेही स्वतःला बॅलन्स करते आणि हे सगळं आटोपून मी लगेच माझ्या केबिनला येते, पेशंट बघते, तिथेही मी माझा बॅलन्स आऊट होऊ देत नाही. हे माझं प्रॅक्टिकल लाईफ आहे, हे माझं प्रॅक्टिकल लाईफ आहे. मी जिद्दीनं स्वीकारलेलं आहे कारण मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर. हे प्रॅक्टिकल लाईफ मी जगते, आनंदाने जगते, सहज जगते, कुठलाही आटापिटा करत नाही किंवा कुठलाही त्याच्यामध्ये त्रागा करत नाही, सहज जगते. माझं लाईफ आहे म्हणून मी जगते, माझं कुटुंब आहे ही भावना मी ठेवते, माझा प्रभाग आहे ही भावना मी ठेवते, प्रभागातली माझी लोक आहेत ही भावना मी ठेवते आणि दवाखान्यात आल्यानंतर हा माझा पेशंट आहे, माझ्यावर विश्वास ठेवून आलेला आहे, मला त्याला रिझल्ट द्यायचे आहेत ही भावना मी ठेवते आणि म्हणून कदाचित हे सगळे रिझल्ट छान मिळतात आणि ते तुम्हाला समाजाला ॲक्सेप्ट होतात आणि तुम्ही फॉलोअर्स तयार होता. मग हे प्रॅक्टिकल लाईफ आहे, मी अशा पद्धतीनं जगते. ते एका क्षणात तुला मला सांगता येणार नाही. तुला जर माझं सगळं शिकायचं असेल तर माझ्यासोबत काही क्षण घालावे लागतील, प्रॅक्टिकली शिकावं लागेल, कारण नुसतं थेरी ऐकून जमत नाही, प्रॅक्टिकलसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि ते प्रॅक्टिकल आपण जर समजा खूप मन लावून जिद्दीनं आपलेपणाने करत गेलो तर निश्चितपणे यश मिळतं. मला मिळालं तसं अनेकांना मिळेल असा मी त्याला सल्ला दिला आणि खरंच तो माझा फॉलोअर, तर अनेक असे फॉलोअर आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत, माझे वाचक आहेत, माझे तमाम पेशंट आहेत, जिल्ह्यातून पेशंट माझ्याकडे येतात. पेशंट ॲज अ डॉक्टर म्हणून सुद्धा मी पेशंटला खूप छान रिझल्ट दिले, कारण नुसतं गोड बोलून पेशंट तुमच्याजवळ रमत नाही. पेशंटला गोड बोलण्यासोबत तुम्हाला रिझल्ट द्यावेच लागतात,
तरच पेशंट तुमच्याकडे येतो आणि तुम्ही डॉक्टर म्हणून सिद्ध होता. यात काही वाद नाही. कुटुंबाला सावरून ठेवणं, सांभाळून ठेवणं, जपून ठेवणं, ममत्वाने एक नाते बांधून ठेवणं, एक स्त्री म्हणून अट्टहासाने प्रत्येक स्त्रियाने हे करावं. जसं मी केलं, माझं कुटुंब बांधून ठेवलं आणि म्हणून कुटुंबातही एक आदर्श निर्माण झाला असावा असं मला वाटतं, जसं की ह्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये झाला. कामाच्या प्रचंड व्यग्रतेतून तुम्ही वेळ दिला त्यासाठी मनस्वी आभार. थँक्यू. तुम्ही सुद्धा आठवणीनं माझ्याकडे आलात. माझ्या या म्हणजे माझं नित्याचं काम आहे हे, पण तुम्ही त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं आणि माझ्याकडे आलात. माझ्या मुलाखतीसाठी आपणही वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. टीमचे खूप खूप आभार मानते मी. धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद.